मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। कराड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सातारा कोल्हापूर संस्थांच्या गॅजेट संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली। जरांगे पाटील म्हणाले की सातारा गॅजेट संदर्भातील मागणीवर सरकारसोबत चर्चा सुरू असून संबंधित कारवाईसाठी आयुक्तांना तातडीने बोलवण्याबाबत चर्चा झाली आहे। आत्तापर्यंत आंदोलन हे प्रामुख्याने सातारा गॅजेटसाठी होते, मात्र संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सरकारने या विषयासाठी 1 महिना कालावधी मागितला असून ॲडव्होकेट जनरल यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या हितासाठी मजबूत आणि कायदेशीरदृष्ट्या टिकणारा GR तयार केला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव आणि नगरसेवक जयवंतराव पाटील यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी मराठा आरक्षण समितीचे कराड तालुक्यातील पदाधिकारी, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, रणजित पाटील नाना, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण भेट घेतली, काय चर्चा झाली? सातारा आणि कोल्हापूर संस्थांच्या गॅजेटियरच्या बद्दल चर्चा आहे, ते घ्यायला लावायची। तर मी आत्ताच आपल्या कराड मधल्या मलकापूर गावात बोललोय विखे पाटील साहेबाला की तुम्ही कोल्हापूर संस्थांचं तो गॅजेटियर घ्या। त्यांनी आत्ताच सांगितलंय की मी आयुक्तांना सांगून ते गॅजेट मागून घेऊन अहवाल तयार करतो। आजपासून शाळा चालू झालेल्या आहेत, पाय पडायला लागले, आपल्याला ओबीसी मधून मिळत आहेत, परंतु त्यामध्ये आपण समाधानी आहात काय? नाही, पूर्ण मराठा समाज आरक्षणात जाऊ तर मी कधी समाधानी होऊ शकत नाही आणि तो मी घालणार। धन्यवाद। सातारा गॅजेट बद्दल बोलायचं होतं की आपली वारंवार चर्चा झालेली आहे छत्रपती शिवेंद्रराजेंसोबत। मला एक महत्वाचं सांगतो सातारा संस्थांच्या बद्दल। यावेळेचं जे आंदोलन झालं उन्हात, फक्त सातारा संस्थांसाठीच झालं, त्या गॅजेटियरसाठी। त्यांनी 1 महिन्याचा वेळ मागितलाय। त्यांना ॲडव्होकेट जनरल विषयी चर्चा करायची, त्यांना तज्ज्ञांविषयी चर्चा करायची, कारण त्याच्या जवळपास 15 लाख नोंदी आहेत। 42 लाख मराठा समाज ही एकट्या पश्चिम महाराष्ट्राला आरक्षणात जात आहे। त्यामुळे त्यांना ते सगळे घटनेत कायद्यात सगळं बसवून आहे, तज्ञाशी चर्चा करणं आहे। ठीक आहे, 1 महिन्याचा वेळ मागितला, 70 वर्ष नव्हतं, 1 आणि 2 महिन्यांनी काय होईल? तुम्ही 1 महिना म्हणता, आम्ही 2 महिने, परंतु GR इतका पक्का निघणार तो पश्चिम महाराष्ट्राला मराठ्यांचं कल्याण होणार आहे, म्हणून आता 1 महिना वेळ दिला बघूया। कल्पना केला नाही, त्यांचा धंदाच असतो देव, त्यांचा धंदाच असतो देव की वेळ काढूपणा करणं, पण मी काढू देत नाही ना, मी खंबीर आहे ना। चला, धन्यवाद।